नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राइम टॉप 10 मध्ये आपलं स्वागत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून झिकाचे रुग्ण वेगवेगळ्या भागात आढळत आहेत. त्यामुळे झिकाचा रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून त्या भागातील 5 किलोमीटरमधील सर्व गर्भवतींची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी 16 जुलैला दिल्या आहेत. झिका विषाणूंच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या सूचना देण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. वेगवेगळ्या कारणांमुळे वादात आलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षण कालावधीत तात्काळ थांबविण्यात आला आहे. खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने मंगळवारी 16 जुलैला दिले. महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी थांबविण्यासोबतच त्यांना मसूर येथील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आले असून खेडकर यांना 23 जुलैपूर्वी मसुरी येथील अकादमीमध्ये हजर राहावे लागणार आहे. बारामतीतील रुई लिमटेक मार्गावर मंगळवारी 16 जुलैला कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य निंबाळकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या अनधिकृत ड्रोनवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. यानुसार पोलीस विभागाने आधुनिक मशीन अर्थात अँटी ड्रोन गन मागवली असून पोलीस लवकरच या मशीनच्या साहाय्याने घिरट्या घालणारे अज्ञात ड्रोन पाडण्याची कारवाई करणार आहेत. पुण्यातील येरवडा भागात 16 वर्षीय मुलीने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आत्महत्या करणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत सापडली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी 15 जुलैला ही घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पूर्व वैमनस्यातून येरवड्यात एका सराईत गुन्हेगाराचा तिघांनी कोयत्याने वार करून खून केला आहे. आज 17 जुलैला मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील गोल्फ चौकाजवळील हॉटेल साई जायका शेजारी ही घटना घडली. सुधीर गवस असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून या प्रकरणी 3 आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. लाडक्या बहिणीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता यांचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घरचा खोटा पत्ता दिल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याचेही उघड झाले आहे. ही माहिती उघड झाल्याने आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील वाहतुकीच्या समस्येवर वाहतूक पोलीस आता गुगलच्या मदतीने तोडगा शोधणार आहेत. यासाठी गुगल मॅपची मदत घेतली जाणार असून त्या संदर्भात गुगलशी पत्रव्यवहार केला आहे. पुणे वाहतूक पोलीस आणि गुगलमध्ये वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी करारही होणार आहे. पाहत रहा पुणे प्राइम न्यूज. धन्यवाद.